नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPSC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 30 सप्टेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण खूप महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहणार आहोत भारत हा आशिया चषक 2025 विजेता ठरलेला आहे, त्याबद्दलची सविस्तर अशी बातमी पाहणार आहोत. तसेच आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा ही कोणी जिंकलेली आहे आणि ती कुठे भरवण्यात आलेली आहे हे देखील आपण आज पाहणार आहोत. रागासा चक्रीवादळ हे कुठे आलेले आहे आणि त्याबद्दलचं वैशिष्ट्य काय आहे हे देखील आपण आज पाहणार आहोत. जागतिक जलसंपत्तीची स्थिती 2024 हा रिपोर्ट नुकताच जाहीर झालेला आहे. या रिपोर्टमध्ये नेमके काय आहे हे देखील आज आपण पाहणार आहोत. आणि भारत ग्रीस पहिला नौदल संयुक्त सराव हा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे हे देखील आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आता व्हिडिओची सुरुवात कालच्या एका प्रश्नाने. काल मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता, भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चिल्का सरोवर व केवलादेवी. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच रामसर स्थळामध्ये भारतातील 2 स्थळांचा समावेश झालेला आहे. ही दोन्ही ठिकाणे बिहारमधील आहेत आणि याविषयीचा सविस्तर असा व्हिडिओ मी काल ऑलरेडी शेअर केलेला आहे. तुम्ही कालचा व्हिडिओ पुन्हा रिवाइंड करून रामसर स्थळाबद्दलची माहिती शोधू शकता. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 30 सप्टेंबर 1993. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी 1993 या साली किल्लारी, जे लातूर या जिल्ह्यातील ठिकाण आहे, या ठिकाणी प्रचंड असा मोठा भूकंप झालेला होता. याची तीव्रता म्हणजे 6.4 रिश्टर स्केल इतकी प्रचंड होती. या भूकंपाला महाराष्ट्रातील एका सर्वात भीषण भूकंपापैकी एक मानले जाते, ज्याने मोठे नुकसान केलेले होते आणि आजही त्याचे परिणाम अजूनही जाणवतात. त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही घटना होती आणि परीक्षेच्या अनुषंगाने देखील आपल्याला किल्लारी भूकंपाची तारीख विचारली जाते. तर लक्षात ठेवा, 30 सप्टेंबर 1993. तसेच 30 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक भाषांतर दिन म्हणून देखील साजरा केला जातो. तर ह्या होत्या आजचे दिनविशेष. आता आपण सविस्तरपणे प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये चालू घडामोडींना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, क्रिकेट आशिया चषक 2025 विजेता संघ कोणता? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 श्रीलंका, पर्याय क्रमांक 3 बांगलादेश आणि पर्याय क्रमांक 4 पाकिस्तान. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच भारत हा आशिया चषकाचा विजेता ठरलेला आहे. या स्पर्धेचे नाव होते DP वर्ल्ड एशिया कप 2025. ही आशिया चषकाची 17वी आवृत्ती होती आणि आशिया चषकाचा हा T20 फॉर्मॅट होता. याचे आयोजक होते एशियन क्रिकेट काउन्सिल. या एशियन क्रिकेट काउन्सिलचे मुख्यालय हे UAE या ठिकाणी आहे. हा फॉर्मॅट T20 या प्रकारातील होता, हे आत्ताच सांगितले. याचे स्पॉन्सरशिप होते DP वर्ल्ड. DP वर्ल्ड ही संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथे स्थित असलेली एक बहुराष्ट्रीय लॉजिस्टिक कंपनी आहे आणि ही या संपूर्ण स्पर्धेची स्पॉन्सरशिप होती. या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघ समाविष्ट होते. 8 संघ कोणते होते? तर भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग, UAE आणि ओमान. आशिया चषकाचे प्रथम संस्करण 1984 मध्ये भरवले गेले होते आणि हे संस्करण शारजाह या ठिकाणी भरवले होते आणि या स्पर्धेचा देखील विजेता भारतच ठरलेला होता. आशिया चषकामध्ये सर्वाधिक यशस्वी संघ हा भारतच ठरलेला आहे. तब्बल 9 वेळा भारताने हे पदक जिंकलेले आहे. 2025चा हा सामना देखील यामध्ये इन्क्लुडेड आहे. 2025चा अंतिम सामना हा 28 सप्टेंबर 2025 या दिवशी भरवण्यात आलेला होता आणि या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केलेला होता. तर लक्षात ठेवा, भारत आशिया चषक विजेता 2025 ठरलेला आहे आणि ही आशिया चषकाची 17वी आवृत्ती असून या 17 आवृत्त्यांपैकी 9 वेळा भारताने आशिया चषक पटकावलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. क्रिकेट आशिया चषक 2025 मध्ये मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सूर्यकुमार यादव, पर्याय क्रमांक 2 अभिषेक शर्मा, पर्याय क्रमांक 3 तिलक वर्मा आणि पर्याय क्रमांक 4 कुलदीप यादव. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभिषेक शर्मा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व हे सूर्यकुमार यादव यांनी केलेलं होतं. तर पाकिस्तानचा कर्णधार हा सलमान आगा हा होता. भारताने या स्पर्धेमध्ये पाकिस्तानला तब्बल 3 वेळा पराभूत केलेले होते.
आशिया कप स्पर्धेमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा या पथुम निसांका जो श्रीलंकेचा खेळाडू आहे याने 107 धावा भारताविरुद्ध केलेल्या होत्या. आशिया कप स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या ही 202 ही ठरलेली आहे आणि ही देखील धावसंख्या भारत आणि श्रीलंका या दोघांच्या मॅचमध्ये झालेली आहे. आणि ही मॅच विशेष म्हणजे टाय देखील झालेली होती, म्हणजे दोन्ही संघांनी 202 इतक्या धावा केलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ ठरलेला आहे भारत, जो 9 वेळा विजेता आहे, आणि श्रीलंका हा दुसऱ्या स्थानावर आहे, जो 6 वेळा विजेता ठरलेला आहे. भारत हा 1984, 1988, 1991, 1995, 2010, 2016, 2018, 2023 आणि 2025 अशा तब्बल 9 वेळा भारत विजेता ठरलेला आहे. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा या अभिषेक शर्मा याने केलेल्या होत्या. त्याने या स्पर्धेमध्ये 314 इतक्या धावा केलेल्या आहेत. सर्वाधिक बळी हे कुलदीप यादव यांनी मिळवलेले असून या स्पर्धेमध्ये त्यांनी 17 बळी मिळवलेले आहेत. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार हे अभिषेक शर्मा यानेच मारलेले आहेत. त्याने 19 षटकार मारलेले आहेत. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार तिलक वर्मा याला भेटलेला आहे. त्याने या शेवटच्या मॅचमध्ये 69 धावा केलेल्या होत्या. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा अभिषेक शर्मा हा ठरलेला आहे, ज्याने 314 धावा केल्या, हे मी तुम्हाला आत्ताच सांगितले. आणि विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं वेगळ्या अंगाने सांगायचं झालं तर या आशिया चषक स्पर्धा ही थोडीशी वादग्रस्त देखील ठरलेली होती, कारण पाकिस्तानी खेळाडूंनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये थोडेसे त्यांच्या ॲक्शनमुळे थोडेसे वादातीत ठरलेले होते. आणि शेवटला याच कारणास्तव भारताने ACC चेअरमन जे पाकिस्तानचे एक मंत्री देखील आहेत यांच्या हस्ते चषक स्वीकारण्यास नकार दिलेला होता, परंतु पाकिस्तानने याला विरोध दर्शवला, त्यामुळे त्यांनी संपूर्ण चषकच घरी घेऊन गेलेले आहेत. आणि ही एकंदरीत स्पर्धा ही एकत्रितपणे अशी वादातीत ठरलेली आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दलची संपूर्ण माहिती असणं आणि आपण याबद्दलचं अपडेट असणं खूप खूप गरजेचं आहे. तर वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड, पर्याय क्रमांक 3 जयपूर आणि पर्याय क्रमांक 4 पुणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा आशिया कॅडेट कप इंडिया 2025 ही नुकतीच पार पडली. भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय फेन्सिंग स्पर्धा ही तलवारबाजी स्पर्धा आहे. याचे उद्घाटन उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी केलेले आहे. आणि ही स्पर्धा 19 ते 22 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये भरवण्यात आलेली होती. आणि याचं ठिकाण हे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्टेडियम हल्द्वानी उत्तराखंड या ठिकाणी भरवण्यात आलेले होते. या स्पर्धेमध्ये एकूण 17 देशांचे 250 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झालेले होते. आणि ही स्पर्धा 14 ते 17 वयोगटामध्ये असणाऱ्या खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेली होती. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांनी केलेले होते. आणि आशियाई कॅडेट कप तलवारबाजी स्पर्धा ही आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक हा भारताने पटकावलेला आहे. भारताला सुवर्णपदक मिळालेले आहे. तर दुसरा क्रमांक हा लेबनॉन या देशाला मिळालेला आहे. तर तिसरा क्रमांक इराक या देशाला मिळालेला आहे. तर लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा आशियाई कॅडेट कप इंडिया ही पहिल्यांदाच भारतामध्ये भरवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, स्टेट ऑफ ग्लोबल वॉटर रिसोर्सेस 2024 कोणत्या संस्थेने प्रकाशित केलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 WHO, पर्याय क्रमांक 2 UNEP, पर्याय क्रमांक 3 WMO आणि पर्याय क्रमांक 4 UNDP. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 WMO. तर नुकताच जागतिक जलसंपत्तीची स्थिती म्हणजेच स्टेट ऑफ ग्लोबल वॉटर रिसोर्सेस 2024 हा जाहीर झालेला आहे. जागतिक हवामान संस्था म्हणजेच वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन WMO याने हा अहवाल प्रकाशित केलेला आहे. 2024 हे 175 वर्षांच्या निरीक्षण रेकॉर्डमधील सर्वात उष्ण वर्ष होते असे या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. जागतिक पृष्ठभागाचे तापमान हे औद्योगिकरणापूर्वीच्या पातळीपेक्षा 1.55 अंश सेल्सिअसने जास्त झालेले आहे. तर लक्षात घ्या, एन्व्हायरमेंट या घटकामध्ये आपल्याला जागतिक जलसंपत्तीची स्थिती 2024 याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, WMO या संस्थेने ही रिपोर्ट जाहीर केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5,
2025 मधील जगातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ हे कोणते आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शक्ती, पर्याय क्रमांक 2 अल्फ्रेड, पर्याय क्रमांक 3 रागासा आणि पर्याय क्रमांक 4 जूड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रागासा. 2025 मधील जगातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ किंवा टायफून हे आहे रागासा चक्रीवादळ. याचा वेग तब्बल 270 ते 295 किलोमीटर इतका प्रचंड वेग होता आणि या चक्रीवादळाला सुपर टायफून म्हणूनही ओळखले जाणार आहे. या वादळाने प्रामुख्याने फिलिपिन्स, तैवान, हाँगकाँग आणि साऊथ चायना या देशांमध्ये मोठे नुकसान केलेले आहे. हे पॅसिफिक महासागरात तयार झालेले मोठे चक्रीवादळ आहे. रागासा हे नाव फिलिपाईन्सने दिलेले आहे. रागासा या शब्दाचा अर्थ अचानक वेगवान हालचाल अशा पद्धतीचा होतो. आता नुकतीच आलेली काही चक्रीवादळे आपण पाहूया. शक्ती हे मे 2025 मध्ये आलेले चक्रीवादळ आहे, जे बंगालचा उपसागर आणि भारताचा पूर्व किनारा या ठिकाणी हे धडकलेले होते आणि याला श्रीलंकेने नाव दिलेले होते. अल्फ्रेड मार्च 2025 मध्ये आलेले हे ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण पूर्व किनाऱ्यावर धडकले होते, ज्याला ऑस्ट्रेलियानेच नाव दिलेले होते. जूड जे मार्च 2025 मध्ये आलेले होते आणि याला मादागास्कर आणि मोझांबिक या देशांना ते धडकलेले होते आणि याला मॉरिशसने नाव दिलेले होते. डिक्लेडी हे जानेवारी 2025 मध्ये आलेले चक्रीवादळ होते आणि दक्षिण पश्चिम हिंदी महासागर या ठिकाणी ते आलेले होते. त्यानंतर चिदो हे डिसेंबर 2024 मध्ये आलेले होते आणि ज्याला मोझांबिक या देशावर ते धडकलेले होते आणि या चक्रीवादळाला मॉरिशस या देशाने नाव दिलेले होते. तर ही होती काही महत्त्वाची अशी चक्रीवादळे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. भारत ग्रीस पहिला द्विपक्षीय नौदल सराव कुठे आयोजित करण्यात आला? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हिंदी महासागर, पर्याय क्रमांक 2 भूमध्य समुद्र, पर्याय क्रमांक 3 अरेबियन समुद्र आणि पर्याय क्रमांक 4 बंगालचा उपसागर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूमध्य समुद्र. भारत ग्रीस पहिला नौदल संयुक्त सराव हा नुकताच भूमध्य समुद्र या ठिकाणी 13 ते 18 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला. हा सराव 2 टप्प्यामध्ये पार पडलेला होता आणि भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व हे गायडेड मिसाईल स्टेल्थ ब्रिगेड INS त्रिकंदनने केलेले होते. तर लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, हा पहिलाच नौदल संयुक्त सराव आहे आणि जो भारत आणि ग्रीस या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. परीक्षेमध्ये देखील आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारत आणि ग्रीस यामधील पहिला नौदल संयुक्त सराव हा कधी आणि कुठे आयोजित करण्यात आलेला होता. तर आपल्याला याबद्दलची माहिती असणं आता आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी. तर याच महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित आता एक मी प्रश्न विचारणार आहे. प्रश्न आहे 2024 हे वर्ष किती वर्षांच्या निरीक्षण रेकॉर्डमध्ये सर्वात उष्ण वर्ष होते? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 100 वर्ष, पर्याय क्रमांक 2 125 वर्ष, पर्याय क्रमांक 3 150 वर्ष आणि पर्याय क्रमांक 4 175 वर्ष. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.